बातमी आहे अस्मानी संकटाची। तिकडे जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालाय। सोमनाथ शिवारातल्या गहू पिकाला अवकाळीचा मोठा फटका बसलाय। शेतकऱ्यांनी त्यामुळे आक्रोश केलाय। बघा, रब्बी हंगामातील पिकासह फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। दरम्यान याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आणि त्याचा सर्वाधिक फटका गहू पिकाला बसलेला पाहायला मिळतोय। मी सध्या जालना तालुक्यातील सोमनाथ शिवारामध्ये या ठिकाणी पाहू शकतो आपण की अशा प्रकारे हा सर्व गहू जो आहे तो भुईसपाट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षरशः काल परवापर्यंत हा गहू डोलाने उभा होता, मात्र 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। अशा प्रकारे हा जो गहू आहे हा जमिनीतच चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षरशः या गहू पूर्णपणे भुईसपाट झालेला आहे। हे पाण्यामुळे झालंय, शेतकरी पाण्यामुळे झालंय, नुकसान झालं पाण्यामुळे, पाणी वाऱ्या अवदाळामुळे झालेलं हे, गाडीमुळे झाला, गाडी पडल्यावरून वारा आला भक्कम, तर धिंगाणा झाला। काय खाईन शेतकरी आता? मुख्यमंत्री साहेब, याला हे भरती करून द्यायची, भरपाई। फडणवीस साहेब, भरपाई करून द्यायची। बावनकुळे साहेब, तुम्ही म्हणत होते मागे बी देतो म्हणून भरती, आता याची भरपाई करून द्या गव्हाची। काय खाईन शेतकरी 12 महिने? 1 एकर गहू होता, पूर्ण रात्रीच्या पावसामुळे भुईसपाट झालेलं आहे आणि ते आता नुकसान भरपाई करावं ही आमची मागणी आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, सोमनाथ, जालना।